कोल्हापूर शहरालगतच्या 42 गावांसाठी स्थापन केलेल्या कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाला आता विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। यासंबंधीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवल्याची माहिती आरोग्यमंत्री आणि पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे। या संदर्भात आज कोल्हापूर शहर हद्दवाढ कृती समितीचे निमंत्रक R.K. पोवार यांच्या निवासस्थानी कृती समितीची बैठक झाली। या बैठकीत कृती समिती सदस्यांनी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेवर जोरदार टीका केली। पालकमंत्र्यांनी 42 गावांच्या प्राधिकरणाला विशेष दर्जा देण्याचा प्रस्ताव सादर करत शहरवासियांच्या हद्दवाढी संदर्भातील अपेक्षांना तिलांजली देऊन हद्दवाढीबाबत पुन्हा दिशाभूल केली आहे असं सांगत कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी हद्दवाढीच्या आड येणाऱ्यांना कायमचं शहराबाहेर हाकलू असा इशारा दिलाय। कृती समितीचे निमंत्रक R.K. पोवार यांनी प्राधिकरणाच्या विशेष दर्जाचा मुद्दा पुढे करून पालकमंत्र्यांनी हद्दवाढीच्या विषयाला बगल दिली असून त्यांनी शब्द न पाळल्यामुळे कृती समिती हद्दवाढीसाठीचा लढा आणखी जोमानं लढणार असल्याचं सांगितलं। ॲडव्होकेट बाबा इंदुलकर यांनी कोल्हापूर महापालिका निवडणुकीची अधिसूचना अद्याप निघालेली नाही, त्यामुळे हद्दवाढीची संधी अजूनही आहे। मात्र पालकमंत्री प्रकाश आंबेडकरच या प्रक्रियेत अडथळा आणतायत, त्यामुळे आता आम्ही शांत बसणार नाही असं सांगितलं। कॉम्रेड दिलीप पोवार यांनी हद्दवाढीच्या मागणीसाठी कोपरा सभा घेऊन लोकांमध्ये जनजागृती करण्याची सूचना मांडली। या बैठकीला हद्दवाढ कृती समितीचे बाबा पार्टे, अनिल घाटगे, अशोक भंडारे, गणेश जाधव, राजू जाधव यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते।